हाय, मी नम्रता. माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. हा आहे दिवाळी पाडव्याचा दिवस, पण मी खूप उशिरा पोस्ट करते कारण नवीन नवीन एडिटिंग शिकते ना, मग जरा टाइम लागते. पण काय हरकत नाही, तुम्ही आहात ना सगळे समजून घ्यायला. असो, तर आम्ही कुठे निघालो आहे सकाळ सकाळ हे तुम्हाला मार्मिकच सांगेल. तो चलिए शुरू करते हैं. हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी मधूनच आलो नाही का. मी ऍक्च्युली नम्रताचा नवरा आहे. आता आम्ही निघालोय आता रत्नागिरीला, म्हणजे गावी आमच्या. 2 दिवसाची ट्रिप आहे. देवदर्शन असणार आहे मोस्टली आणि बाकी बीचेस वगैरे. सो आणि काय स्पॉट्स इंटरेस्टिंग. तर अपडेट्स देत राहू आम्ही. आणि कंटिन्यू शॉर्ट व्हिडिओज येत राहतील. हा लॉंग व्हिडिओ होत आहे. करेक्ट. यानंतर जे मी झोपले ते डायरेक्ट चिपळूणलाच उठले, कारण आदल्या दिवशी मी लक्ष्मीपूजन करून बॅग पॅक करून 1च तास झोपले होते. नंतर लगेच उठून फ्रेश होऊन लक्ष्मीपूजनची उत्तरपूजा करून दिवाळी पाडव्यानिमित्त मार्मिकचे औक्षण करून आम्हाला निघायला जवळपास 6 वाजले. त्यामुळे मला आरामाची खूप जास्त गरज होती. यामध्ये नाश्ता करायचाही आम्ही विसरलो होतो. जवळपास 1-1:30 पर्यंत आम्ही संगमेश्वरला पोहोचलो. त्यानंतर एक छोटासा ब्रेक घ्यायचा होता, पण हायवेमुळे हॉटेल दिसत नव्हते. शेवटी एक दिसलं बरं का, तिथे आम्ही थांबलो. लोकांनी लगेच त्यांची माणुसकी चालू केली आपल्यासाठी. लगेच पार्किंग दिली छोटीशी. मस्त ना, मस्त सावलीत गाडी राहिला तर थोडा वेळ शॉर्ट ब्रेक मध्ये घेतलं होतं माझं फेवरेट कोकम सोडा, भजी पाव, बटाटा भाजी. छोटंसं हॉटेल आहे हे. जस्ट मला ताक किंवा हे प्यायची इच्छा झाली म्हणून थांबलो होतो आम्ही इथे. थंड प्यायची इच्छा झाली म्हणून कोकम सरबत घेतला. त्याच्या आधी आम्ही इथे गाडी लावली होती उन्हामध्ये. ते बोलले नाही सावलीमध्ये लावा, जरा 5-10 मिनटं लागतील, पण तुमची गाडी थंड राहील जरा. खरंच यार, कोकणाच्या लोकांच्या माणसात किती माणुसकी आहे यार माणसांमध्ये. खरंच खूप साधी भोळी माणसं आहेत, म्हणतात ते उगाच नाही. खरंच मला खूप आवडतं यार इकडचं. आमची पेटपूजा केली आणि गाडीचीही पेटपूजा करून घेतली. अजून अर्धा तास बाकी होता गणपतीपुळेला जायला, पण गणपतीपुळेच्या आधी मार्मिकच्या गावचा तालुका लागतो, तिथून काही सामान घेतलं. पण आम्ही गणपतीपुळेला स्टे करणार होतो, कारण तिथून गणपती मंदिर जवळ आहे, बीचेस जवळ आहेत, रत्नागिरी पण जवळ आहे आणि मार्मिकचं गाव सुद्धा. म्हणून चली इश्क दी हवा चली, चली चली फिर हे आहे मार्मिकच्या गावचा तालुका आणि आज आहे आठवडा बाजार. सो आम्ही इथूनच हा आमचा मसाला असतो घरचा, भाजका मिक्स मसाला. आता चाललो आहे आम्ही आज गणपतीपुळेला. नंतर मग यांच्या गावी जाऊ देवदर्शनाला. चलो. 2 hours later. विश्रांती करून जास्त भूक नसल्यामुळे फ्रँकी आणि पिझ्झा घेतला होता आम्ही. यानंतर गेलो होतो माझ्या फेवरेट प्लेसला, ते म्हणजे आरेवारे बीच. यार काय व्ह्यू आहे ना बीचचा. आपण बीच गाडी पण घेऊन जाऊ शकतो. या क्लिप्स नंतर मी काही शूट नाही केलं, पण पाण्यामध्ये खेळून खूप जास्त एन्जॉय केलं आहे. जवळपास 1 तास पाण्यामध्ये खेळून सनसेट व्ह्यू असा काहीसा होता. खरंच यार किती छान आहे ना व्ह्यू. मला खूप जास्त आवडतो हा बीच. आणि तुम्हाला? वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. यानंतर गेलो हॉटेलला, फ्रेशन अप झालो, मग रेडी होऊन गेलो डिनरसाठी कोरल रेस्टॉरंटला. हे रेस्टॉरंट सी व्ह्यू साठी खूप स्पेशल आहे, पण आम्ही उशिरा गेल्यामुळे आमचा हा व्ह्यू मिस झाला. हे रेस्टॉरंट किती अट्रॅक्टिव्ह आणि डेकोरेटिव्ह केलं आहे ना. इथलं ॲटमॉस्फिअर आणि फूड खूप छान होतं. असा होता ट्रिपचा डे 1. तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. नेक्स्ट डे व्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे, बघायला विसरू नका आणि लगेच फॉलो करा. बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ.